राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बळीराजा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। बघा शेतकरी मित्रांनो, आज 21 मार्च 2026 रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला दररोजचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मदत होईल। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळत आहे 5,600 रुपये प्रति क्विंटलचा आणि सर्वसाधारण दर मिळत आहे 5,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। चला तर आपण सविस्तररित्या बाजारभाव जाणून घेऊया। उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे सोयाबीनची आवक 297 क्विंटल एवढी बघायला मिळत आहे। सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर 3,501 रुपये, जास्तीत जास्त दर 5,641 रुपये, सर्वसाधारण दर 5,540 रुपये। पुढची बाजार समिती आहे सोलापूर। आवक आली होती 120 क्विंटलची। सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर 5,445 रुपये, जास्तीत जास्त दर 5,565 रुपये, जास्तीत जास्त सर्वसाधारण दर 5,500 रुपये। पुढची बाजार समिती आहे अमरावती। आवक आली होती 918 क्विंटलची। सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळत आहे 5,356 रुपये, सर्वसाधारण दर मिळत आहे 5,178 रुपये। पुढची बाजार समिती आहे नागपूर। आवक आली होती 143 क्विंटलची। सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर 4,800 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळत आहे 5,205 रुपयाचा आणि जास्तीत जास्त दर मिळत आहे 5,340 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे हिंगोली। आवक आली होती 710 क्विंटलची। सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,450 रुपये, सर्वसाधारण दर 5,225 रुपये। पुढची बाजार समिती आहे लातूर। आवक आली होती 8,658 क्विंटलची। कमीत कमी दर 5,328 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त दर 5,560 रुपये क्विंटल, जास्तीत जास्त सर्वसाधारण दर 5,400 रुपयेचा क्विंटल।